श्रीरामपूरचं एक प्रकरण घडलं काल परवा. म्हणजे पोलिसांनी व्हिडिओग्राफी करायला पाहिजे होती. त्या अंत्यविधीला कोण लोक हजर आहेत, कोण आले ते. मला आश्चर्य वाटलं, एक जर्मन बेकरीचा आरोपी त्याच्या अंत्यविधीला हजारो लोक जमतात. देश कोणत्या दिशेला चाललाय हे जायला तयार आहोत. ही सगळी गुन्हेगारी जिल्ह्यात त्याचा बिमोड झाला पाहिजे. घारगे साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे. एक ग्रोमोर आहे शिर्डीचं, तुमचं सिस्पी आहे पारनेर तालुक्यात. आर्थिक गुन्हेगारीच्या संदर्भात घारगे साहेब आपल्या जिल्ह्याचं नाव फार बदनाम झालेलं आहे. एक ग्रोमोर आहे शिर्डीचं, तुमचं सिस्पी आहे पारनेर तालुक्यातलं, शेवगावचं क्लासिक आहे काहीतरी एक्झाम्पल आहे, क्लासिक काहीतरी श्रीगोंद्याचं आहे. परत एक धाडस जे वाढले लोकांचं. म्हणजे मला त्यासाठी सांगायचं आपल्याला की आपण शेवटच्या आरोपीला पकडण्यामध्ये आपल्याला अजून अपयश आहे. ते एक 4 दिवसाची बातमी होते आणि लोक विसरून जातात. परंतु कोट्यावधी रुपये सामान्य माणसाची लूट करून ही लोक जी गेलेली आहेत, शेवटी यांना आपल्याला आता रोखता आलं नाही, ही प्रवृत्ती थांबवता आली नाही, त्याच्यावर कारवाई करता नाही आली, तर लोकांना असं सहज लोकांमध्ये असा संदेश आहे की इतक्या कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाली, कारवाई होते, मग आम्ही काही लोक आणखीन त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला सुरुवात करतो. सिस्पीमध्ये 2000 कोटीचा घोटाळा झाला. मोठा पुढारी अडकलेला आहे त्यामध्ये. त्याच्या दबावाखाली तुमची पोलीस यंत्रणा काम करत नाही, अशी वस्तुस्थिती आता मला लक्षात आलेली आहे. मागे एक जण उपोषणाला बसला एखाद्या, त्यामुळे तुमचे पोलीस अधिकारी घाबरतात, आपल्याला कोणतरी उपोषणाला बसत. उपोषण आपण घाबरत काय कारण आहे? आपण जर केलं काही, आपली काही चूक नाही आहे, तर ह्या राजकीय दबावाखाली बळी पडून आपण या चौकशीच्या अंतिमता आरोपीपर्यंत का पोहोचू शकत नाही? हा खरा मुद्दा उपस्थित झालेला आहे. म्हणून मला या निमित्तानं माननीय SP साहेबांना आणि इतर सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आणि कर्मचाऱ्यांना की आपल्या जिल्ह्याला भूषण नाही आहे. आर्थिक गुन्हेगारीची फसवणूक होत आणि आरोपी सापडत नाही, आरोपी मिळत नाही. 6-6 महिने आपली एन्क्वायरी चालू आहे. हे काही आपल्याला निश्चितपणे आपल्याला जिल्ह्याला भूषण नाही आहे. माझी सगळ्यांनी विनंती आहे की तात्काळ याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याला कोणी आरोपीला पाठीशी घालत नाही. लक्षात घ्या, आर्थिक गुन्हेगारी एकदम वाढली. आता श्रीरामपूरचं एक प्रकरण घडलं काल परवा. त्याजवळ कट्टे घेऊन फिरणारे लोक होते, मोस्ट वॉन्टेड लोक होते सगळी. काय दुर्दैवानं गोळीबार झाला. कोण लोक हजर होते? जर तुम्ही एकदा त्याची व्हिडिओग्राफी करा ना. म्हणजे पोलिसांनी व्हिडिओग्राफी करायला पाहिजे होती. त्या अंत्यविधीला कोण लोक हजर आहेत, कोण आले ते. कोणत्या समाजाचा मुद्दा नाही आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे शिरकाव घालते. काही लोक बाहेरून किती लोक आले होते अंत्यविधीला. आम्ही काही थांबणार का नाही? मला वाटतं गुन्हेगाराविरुद्ध कडक ही कोणती साधना, तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला काय साधना पाहिजे. आम्ही सगळे जायला तयार आहोत. ही सगळी गुन्हेगारी जिल्ह्यात त्याचा बिमोड झाला पाहिजे. घारगे साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे. शेवगावमध्ये ज्यावेळी दंगल झाली, मी स्वतः गेलो, त्यावेळी सगळ्या मोठ्या गुटख्याच्या फॅक्टऱ्या कोण चालवतं? पाथर्डीत कोण गुटखे फॅक्टरी चालवतो? हा पैसा कुठं जातो? हा हरामाचा पैसा कोणाचा कोण मिळवतो? आणि हाच पैसा मग गुन्हेगारीला जातो. ठीक आहे, माझ्या सुजयच्या निवडणुकीचा माझा फटका बसला शेवगाव, मी त्याचा विचार करत नाही. राजकीय किंमत किती मोजू आपण, पण गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे, ही माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे. आज श्रीरामपूर गुन्हेगाराचा अड्डा झालेला आहे. तीच नेवासा आहे आणि ते परिणाम आमच्या शिर्डीवर झालेला. बोकाट गुन्हेगार फिरताय, तिथं वाटत ते करताय. कोणला माझी ते विनंती, तुम्ही एकदा हा निर्णय करून टाका तुम्ही. आणि एक मग एखाद्या विषयी समाजावर कारवाई होते, आपण चर्चा होते. पण ते गुन्हेगार जर समाजात असेल तुम्ही करणार का? मला आश्चर्य वाटलं, एक जर्मन बेकरीचा आरोपी त्याच्या अंत्यविधीला हजारो लोक जमतात. देश कोणत्या दिशेला चाललाय? देशद्रोही कारवाई करणाऱ्याच्या अंत्यविधीला ठीक आहे, दुर्दैवाचा अंत कसा झाला असेल भाग वेगळा, पण लोक त्याचा उत्सव साजरा करतात. म्हणजे लोक त्याचा निषेध
हजर राहतो. संताप येतो आपल्यासारख्या एखाद्या माणसाला की काय चाललं का आपल्यामध्ये. आणि ते लांगण चालून आपली काही मंडळी करतात राजकीय पक्षाची मता करता. तो जर्मन बेकरीचा मुख्य आरोपी होतो. हजारो निरपराध लोक त्या ठिकाणी, काही निरपराध लोक मारले गेले जर्मन बेकरीच्या बॉम्बस्फोटमध्ये. लोकांचं धाडस किती वाढलेलं आहे. हे धाडस काय वाढलं? कारण गुन्हेगारीवर आम्ही अंकुश ठेवू शकलो नाही, त्यामुळे धाडस वाढलेलं आहे. माहीत तुम्हाला विनंती आहे, जाहीरपणे मुद्दाम बोलतोय, कोणाला काय वाटते मला चिंता नाही. पण आपला जिल्हा हा या गुन्हेगारी मुक्त करण्यासंदर्भात, आर्थिक गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचं जो नाव खराब होत चाललेलं आहे, किंवा अशा पद्धतीचे बेकायदेशीर शस्त्र बाळगून अवैध व्यवसाय, ड्रग्सचा सगळ्यात मोठा धोका आहे. काय चाललं ड्रग्स म्हणजे रोज कुठे ड्रग्स मिळतं अशी स्थिती आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सुद्धा मला कधी कधी मान शर्मेने खाली जाते. आम्ही कुठं कमी पडलो आम्ही. मला वाटतं म्हणजे मी सगळ्यांची माफी मागतो, अधिकाऱ्यांची, SP साहेबांची. केव्हा तरी मला वाटतंय बोलावं. शेवटी आज कार्यक्रम चांगला आहे. आज तुमचा पोलीस दलाच्या दृष्टीने महत्वाचा कार्यक्रम आहे. मी यासाठी बोललो, तुम्हाला जी काही साधनं पाहिजे असतील, यंत्रणा पाहिजे असतील, आमच्याकडून काय मदत पाहिजे असेल, जिल्हा नियोजन मंडळाकडून तुम्हाला लागेल आणखीन काही निधी पाहिजे असेल, मी द्यायला तयार आहे. 5 कोटी लागू, 10 कोटी लागू, 20 कोटी रुपये लागू, जनतेच्या सुरक्षिततेबद्दल आम्ही तडजोड करणार आहे. आणि ते आपण मला वाटतं आम्हाला त्या दृष्टीने आपण करावं. एक चांगल्या कार्यक्रमासाठी ठीक आहे, कार्यक्रम चांगला होता, पण मी मला राहावं नाही म्हणून बोललो मी, पण मला क्षमा करा. पण शेवटी कुठेतरी या संदर्भात कालची घटना मला फार म्हणायला लागली. देशद्रोही माणसाच्या आणखी लोक हजर राहतात. काय चाललंय ते, आपण कोणत्या दिशेला आपण निघालेलो. म्हणून याचा बंदोबस्त झाला पाहिजे. पुन्हा एकदा मी आपल्याला आणि आपल्या सर्व पोलीस दलाला त्या पोलीस दिनाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोडलगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिरेलू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर. साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट. विश्वासार्ह गुंतवणूक. साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर. प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ. तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक. तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 91 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 91 91. साई प्रसाद नगर, शिर्डी.